नवीन घर बुक करत आहात का आणि बिल्डर तुमच्याकडून 10% जास्त ऍडव्हान्स किंवा बुकिंग अमाउंट मागत आहे? थांबा, रेरा कायद्यातील सेक्शन 13 तुम्हाला काय सांगतो आधी हे जाणून घ्या. नमस्कार, मी ॲडव्होकेट दर्शना. रेरा मास्टर क्लास A to Z मध्ये आपले स्वागत आहे. रेरा कायद्यातील सेक्शन 13 हा ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणारा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. यामध्ये प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. एक, 10% मर्यादा म्हणजेच 10% ॲडव्हान्स कॅपिंग. घर बुक करताना तुम्ही जे बिल्डरला पैसे देता त्याला आपण बुकिंग अमाउंट किंवा ॲडव्हान्स पेमेंट म्हणतो. सेक्शन 13 नुसार बिल्डर तुमच्याकडून घराच्या एकूण किमतीच्या 10% पेक्षा जास्त रक्कम ॲडव्हान्स म्हणून घेऊ शकत नाही. 2, ॲग्रीमेंट फॉर सेल अनिवार्य म्हणजेच रजिस्टर्ड ॲग्रीमेंट रिक्वायरमेंट. जर बिल्डरला तुमच्याकडून 10% पेक्षा जास्त रक्कम, उदाहरणार्थ 15%, 20% किंवा कन्स्ट्रक्शनच्या टप्प्यानुसार पैसे घ्यायचे असतील तर त्याआधी त्याने तुमच्यासोबत रजिस्टर्ड ॲग्रीमेंट फॉर सेल केलंच पाहिजे. सोप्या भाषेत हे 3 महत्त्वाचे टप्पे लक्षात ठेवा. पहिली पायरी, 10% आत रकमेवर बुकिंग करा. दुसरी पायरी, सरकारी निबंधक कार्यालयात म्हणजे सब रजिस्टर्ड ऑफिसला जाऊन ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करा. आणि तिसरी पायरी, ॲग्रीमेंट पूर्ण झाल्यावरच 10% वरचे पैसे बिल्डरला द्या. चला तर पाहूया या ॲग्रीमेंटमध्ये काय काय असणे गरजेचे आहे. 1, घराचे एकूण क्षेत्रफळ म्हणजेच कार्पेट एरिया. 2, ताब्याची तारीख म्हणजेच पोझिशन डेट. 3, पेमेंट प्लॅन आणि सोयी सुविधांची म्हणजेच अम्युनिटीजची माहिती. आणि 4, बांधकामांचे टप्पे. या नियमांचा ग्राहकांना काय फायदा होतो? अनेकदा लोक तोंडी किंवा कच्च्या पावतीवर टोकन अमाउंट मध्ये मोठे पैसे देतात आणि मग अडचणीत येतात. सेक्शन 13 मुळे बिल्डरला कायद्याच्या चौकटीत राहावेच लागते. जर बिल्डरने ॲग्रीमेंट शिवाय तुमच्याकडून 10% पेक्षा जास्त अमाउंट मागितली तर तो रेरा कायद्याचा भंग ठरतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही नवीन घर बुक कराल त्यावेळी सेक्शन 13 लक्षात ठेवा आणि वेळेवर ॲग्रीमेंट पूर्ण करून घ्या. रिअल इस्टेट कायदे आणि रेराच्या अशा सोप्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.